तर मी गेले होते डीमार्टला आणि तिथं घ्यायची होती मला काही छोट्या मोठ्या गोष्टी, असं सामान वगैरे भरायचं असं काही नव्हतं. इथं मी एक कढई शोधत होते. भरपूर दिवसापासून मला एक कढई घ्यायची होती, पण काही मुहूर्त लागत नव्हता आणि खूप वेळा गेले, खूप वेळा बघितलं, पण मी काही घेतलीच नाही. त्यासाठी मात्र आज वेळात वेळ काढून आले होते. म्हटलं की चला आज घेऊनच टाकायची, कशी पण असू दे आणि कोणती पण असू दे. आणि इथं आमच्या घराशेजारी नवीन डीमार्ट झालं आहे आणि इथं भांड्याच्या खूप जास्त व्हरायटी आहेत. छान छान पातेले, छान छान कढया, सगळं काही छान आहे. म्हणून म्हटलं चला इथंच जाऊन येऊया. आणि ही जी कढई होती ही होती 500 रुपयाची आणि त्यानंतर ही जी मोठी होती याची त्याच्यावर काही किंमत नव्हती. आय थिंक ही 1000च्या पुढेच असेल. एवढ्या मोठीची मला गरज नव्हती म्हणून मग मी दुसरी घेतली. कोणती ते मी तुम्हाला नंतर दाखवतेच. आता हे होते मीठ वगैरे टाकायला, छान होते आणि जार वगैरे आणि ह्या काचेच्या भरण्या तर खूप मस्त 69 रुपयाला. हा कप मला सगळ्यात जास्त आवडला. पिंक खूप छान वाटत होता. कप वगैरे काही जास्त घेतलं नाही, फक्त एक्सप्लोअर केलं. निवांत वेळ होता आज की सगळं सामान बघितलं की कुठं काय आहे, कसं आहे. त्यानंतर मला ज्यूस वगैरे पिण्यासाठी कप हवे होते आणि ग्लास हवे होते आणि ग्लास पण मला अफोर्डेबल प्राईजमध्ये पाहिजे होते. आता इथं 199 वाले पण होते आणि 99 वाले पण होते. म्हटलं चला एकदा 99 वाले ट्राय करून बघूया आणि ते ग्लास खरंच खूप भारी येतात. मी बऱ्याच वेळा डीमार्टला गेले तेव्हा ते चेक केले होते आणि म्हटलं चला ह्यावेळेस घेऊनच टाकूया. आता मी काय काय घेतलं आहे ना ते तुम्हाला लास्टला सगळं दाखवते. त्यानंतर सगळ्यात मेन म्हणजे मला तवा हवा होता. 2 in 1 तवा हवा होता, जो की मी डोशासाठी पण यूज करू शकते आणि रोजच्या चपाती भाकरीसाठी यूज करू शकते. हा तवा मला आवडला, 600ला होता, पण तो खूप छोटा होता. ह्याच्यापेक्षा डबल तर मी चपाती बनवते, एवढ्या तव्याचं मी काय घेणार. त्यानंतर हा होता 849 रुपीजला, पण त्याचं जरासं कोटिंग निघालेलं होतं आणि कप बापरे एक से बडकर एक कप होते तिथे, म्हणजे काय विचारायचंच नाही की एवढे सुंदर सुंदर कप होते ना. काचेचे कप, आता ह्याच्यामधला एक कप आहे माझ्याकडे आणि हा मला खूप जास्त सुंदर वाटला, पण याच्यामध्ये नेमकं काय प्यायचं ना हे पण कळलं पाहिजे माणसाला. त्यानंतर हे ज्यूस वगैरे पिण्यासाठी खूप छान जार होते आणि एवढं जास्त काही घेतलं नाही. एक गोष्ट घेण्यासाठी डीमार्टला गेलेली बाई 4 वस्तू तरी एक्स्ट्रा आणतेच आणि मला तर काहीच घ्यायचं नव्हतं असं की जास्त इम्पॉर्टंट आहे जे मला लागतंयच असं काहीच घ्यायचं नव्हतं. तर पण मी असंच गेले होते. काल मंडे होता, ह्यांना सुट्टी होती आणि मेन म्हणजे ते नव्हते सोबत, कारण ते सोबत आले असते त्याच्यातली एकही वस्तू आली नसते. ते बोलले हे कशाला ते कशाला असं बोलले असते आणि मग ते राहून गेलं असतं. जे लागतं तेच घेतलं गेलं असतं. पण मी एकही वस्तू अशी म्हणजे जी इम्पॉर्टंट आहे मला त्यातली मी काही घेतलेली नाहीये, पण लागतात पण आणि लागत पण नाहीत अशा वस्तू आहेत ह्या. तर चला आता मी तुम्हाला दाखवते. आणि आता मला नाही वाटत मिस्टर जवळजवळ 1-2 महिने तरी मला डीमार्टचं नाव काय डीमार्टच्या दिशेने सुद्धा बघू देणार नाही, असं सरळ बघून चला असं बोलतील. चल चला, सगळ्यात पहिली इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मी तवा घ्यायला गेले होते आणि जो की मला व्यवस्थित भेटला नाही. खूप महाग होते, 850-900 रुपयाचा तवा होता आणि तो ब्लॅक कोटिंगवाला होता आणि त्याची कोटिंग थोडी थोडी निघाली होती. म्हटलं ही घरी येऊन जर जास्त निघाली, एका तव्याची कोटिंग निघाली होती, म्हटलं ही घरी येऊन जर निघाली तर मग एवढे पैसे वेस्ट जातील. म्हणून मग मी एक ऑप्शन घेतला, तो म्हणजे ही कढई मी खूप दिवसापासून बघत होते. म्हणजे प्रत्येक वेळेस डीमार्टला गेले ना की मी ही कढई पाहायचे आणि त्याची प्राईस पाहिजे आणि खूप जास्त जड आहे, पण मी घेतली कधीच नव्हती. मी आज फर्स्ट टाइम घेतली आणि मला ती यूज करायची म्हणून म्हटलं एकदा शेअर करू आणि मग ती यूज करू. तर ही आहे 655 रुपयाची. याच्यावर किंमत आहे 999 रुपये, पण ती सेलिंग प्राइस आहे 655, म्हणजे 650 रुपयाला आहे. पण एवढी जड आहे ना. एक दुसरीवाली होती एकदम राऊंड होती, म्हणजे ती असं छोटं घमेलं कसं असं तशी वाटायची, त्याला कान नव्हते. मी म्हटलं ठीक आहे जाऊ द्या. आणि ती होती 500 रुपयाला. म्हटलं 100-150 एक्स्ट्रा जातील, पण जरा लुक पण छान येलेला ना आणि एकदाच घेणं होतं. 10 वर्षात मी फर्स्ट टाइम कढई घेतली. 10 वर्ष मी ती लग्नातलीच कढई वापरत होते आणि असं म्हणतात की ती वापरू नये म्हणून मग मी ही घेतली आहे. आणि ही ना ट्रायप्लायची कढई आहे, स्टेनलेस स्टील आहे मेन म्हणजे, आणि असं म्हणतात की ह्याच्यामध्ये छान असतं अन्न शिजवलेलं, म्हणून मग मी ही घेतली. माझी सगळ्यात फेवरेट कढई आहे ही. कालपासून मी फक्त हिलाच बघते. त्यानंतर घेतले आहे हे आईस्क्रीमचे हे मोल्ड, जे की 130 रुपयाचे येतं. मुलं कालपासून आल्यापासून आई आईस्क्रीम बनव असं चाललंय त्यांचं.
पण मी त्यांना सांगितले की जोपर्यंत पेपर होत नाही तोपर्यंत आईस्क्रीम बनवायची नाही, कारण त्या दोघांना पण प्रॉब्लेम आहे की थंड खाल्लं की ते लगेच आजारी पडून जातात, मग उन्हाळा जरी असला तरी पण. मला असं वाटलं बाहेरची आईस्क्रीम त्यांना खाऊ घालण्यापेक्षा ना आपण घरीच बनवू आणि खाऊ घालू, बाहेरचं खाऊ घालण्यापेक्षा घरचं खाऊ घातलेलं कधी पण चांगलं, म्हणून मग मी हे घेतली आईस्क्रीमचं एक मोल्ड. हे 130ला आले आणि याच्यामध्ये 2, 4, 6, 8 आईस्क्रीम बनतील. ह्या साईडनी 4 आणि ह्या साईडनी 4. त्यानंतर मी हे घेतलंय, हा एक सेट घेतलेत हे काचेचे आणि हे आहेत 99 रुपयाचे. मला असं वाटलं हे की स्वस्त आहेत आणि घ्यायला पाहिजेत. 6 आहेत याच्यामध्ये ग्लास आणि ठीक आहे, म्हणजे जास्त फॅन्सी पण नाही आहेत, पण मला असं वाटलं की उन्हाळा आलाय, जरा ज्यूस वगैरे किंवा लिंबू सरबत बनवायला आणि ह्याच्यामध्ये प्यायला जरा मज्जा येईल, म्हणून मग मी हे घेतले 99 रुपयाला. तसं पण असं वाटतं की काही नाही आहेत. तर हे अशा प्रकारचे ह्याच्यामध्ये 6 आहेत, 6 कप आहेत असे. हे पण हवं होतं मला आणि मला ते एक सँडविच मेकर पण घ्यायचं होतं, पण ते मला डीमार्ट मध्ये कुठंच दिसलं नाही. आणि मी एक मोठा ट्रे असतो तो एक ट्रे पण मला घ्यायचा होता, 139 रुपयाला होता. तो मी काढून ठेवला आणि बिलिंगच्या वेळेस ते ट्रॉलीमध्ये टाकायचाच विसरून गेले मी आणि तो तसाच तिथे राहिला. त्यानंतर मी ही घेतली एक डोअर मॅट, जी की आहे 139 रुपयाची आणि खूप छान आहे. ही जर खाली टाकली ना तर याला ग्रीप मस्त आहे की असं पाय घसरणार नाही याच्यावरून, नाही तर बाकीच्या डोअर मॅट आहेत ना त्या अशा घसरतात, म्हणजे इथून माणूस 2 फरशा पुढे जाऊ शकतो अशा घसरतात. पण ही छान आहे. डीमार्टच्या डोअरमॅट प्राइस असते त्याला, ह्याच्यापेक्षा पण जास्त प्राइसच्या होत्या, हीच कमी प्राइसची. याचा मला कलर पण आवडला आणि मेन डोअर पाशी टाकायला ही मला खूप जास्त छान वाटली. तर अशी होती माझी खरेदी आणि एवढं सगळं नवऱ्याला लुटल्यानंतर मी खूप खुश आहे कारण प्रत्येक वेळेस काय असं लुटायला भेटत नाही आणि ह्या गोष्टी मला असं वाटतं महत्त्वाच्या होत्या. मेन म्हणजे तवा महत्वाचा होता, पण तो काय मला भेटला नाही तिथं, छान नव्हते. बघू आता दुकानामध्ये बघेल. ठीक आहे, चला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.